मित्रांनो, जिमला जाऊन आलो. गुड मॉर्निंग. आणि मम्मी झोपली आहे. आज बीन्सची भाजी आहे, तर बीन्स कापून ठेवलेत. खूप बीन्स आहेत, 1 किलो बीन्स असे तुकडे तुकडे करून ठेवलेत. अजून कापायचे थोडेसे बाकी आहेत. हे कापून गेलं की थोडंसं काम हलकं होतं. मम्मी आता मग डायरेक्ट हे बनवायला घेऊ शकते ना, नाही तर मग हे कापण्यात लय वेळ जातो. तर मग आता मी जाणार आहे क्लासला 10 वाजता आणि 10 ते 11:30पर्यंत किंवा 12पर्यंत क्लास आहे. त्यानंतर मग टिफिन्स आहे. ही भाजी असेल की खूप ऑर्डर येतात, तर माझं बघू किती ऑर्डर आहेत. मित्रांनो, क्लास करून घरी चाललो आहे आणि टिफिनचे ऑर्डर आले 10-11 टिफिन आहेत टोटल. आज 12-12:15 झालेत आत्ता आणि पटापट घरी जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. मी ट्राय करतो आहे फटाफट जायचं. आता पोहोचलो ऑलमोस्ट. जास्त पॅकिंग करायला लागेल. आज कढी आहे आणि आज बीन्सची भाजी आहे. नशीब आपण सकाळी बीन्स कापून गेलो तर मग थोडं इझिली होईल, पण आता घरी गेल्यावर भरायचं तर आहेच. तर चला मग टिफिन्स देऊया आता. मित्रांनो, हे आता सगळं रेडी केलेलं आहे. मम्मी माझी चपाती बनवते आहे. कढी आता होती आहे. बाकीच्या गोष्टी भाजी आणि भात झालेला आहे. तर भरायला घेतो टिफिन आणि मग जाऊन द्यायचं आपल्याला. आता 12:30 झालेत. होईल टिफिन, टायमात जाईल. जी लोक म्हणजे पहिली कॉन्टॅक्टमध्ये होती ना, ती लोक म्हणजे अजून कॉन्टॅक्टमध्ये. हे अशी कंस्ट्रक्शन साईडला होते ना मी दुकान, ती लोक इकडे आलो ना. इथं येऊन आम्हाला 2023ला आलो आम्ही. 10 वर्ष दुकान चालवलं. हे नवीन नाही आमच्यासाठी. वडे भज्या. माझ्या धीराचा मुलगा येईल बघ, तुला दाखवते. तो माझं बाळ जन्मलं तेव्हा मी वडापावचं दुकान टाकलं आणि किटल्या बिटल्या सगळ्यांवर त्याचं नाव टाकलं, साई स्नॅक. पण मग आता इकडे आलो ना, तर मग आता साईचं नाव नाही ठेवलं, आम्ही चेंज केलं. कारण 3 वर्ष आमचं ITR वगैरे त्यांनीच भरायचं ना. मग ते बंद केल्यामुळे बिझनेस सगळं बंद केलं. मित्रांनो, कालचा जो आपला दिवस होता तो इतका डल होता. आम्ही दोघं खूप जास्त फ्रस्ट्रेटेड होतो त्यांनी, म्हणून मी काल ब्लॉगच नाही केला. पण खरं तर सगळे अप्स अँड डाऊन्स रेकॉर्ड केले पाहिजेत मी, मला असं वाटतं. मी आता करेल असं मी परत कधी करणार नाही. मम्मीने मला सांगितलं की असं नाही करायचं ब्लॉग, निराश नाही व्हायचं. तर काल काय झालं, आम्ही मटेरियल बनवलं आणि आता सुट्ट्या लागल्या स्कूलच्या. मग पॅरेंट्स लोक गावाला गेले, जागा चेंज होती सारखी. मग आमचं जेवढं आणलं होतं ते संपलं, त्याच्यात काय वाद नाही. पण आम्हाला पार्सलची गर्दीची सवय ना आम्हाला, की गर्दी झाली, रश झाला, आम्हाला त्याची सवय. त्याच्यामुळे आम्हाला कसं बंद राहील. त्याच्यामुळे आम्हाला कसं असं डल वाटत होतं काल. तर मग कितनाच येतो. तर मग आता काय ठीक आहे. आता तसंच दिवस चालू झाला आहे चांगला. आता लोक आहेत, ऑर्डर पण आली आहे. हां, घरी आम्ही होतो तर आम्हाला फोन आला ऑर्डर पण आली आम्हाला घरी. तर आम्हाला आणि डिनरमुळे आम्ही लवकर पण येऊ शकत नाही. हो, लवकर आलं ते BMC येते, बरंच काय असतं म्हणून आम्ही लवकर नाही येत. थोडं लवकर आलं तर मित्रांनो आमच्याकडे अजून कस्टमर्स येतील. पण तुम्हाला मी एक खूप चांगलं अपडेट देणार आहे या आठवड्यामध्ये, पुढच्या आठवड्यामध्ये. मी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे, तर तुम्ही सगळ्यांनी होप करा की ते होईल. तुमचे आशीर्वाद असू दे आमच्या मागे. ते झालं एकदा की मग आम्हाला काही टेन्शन नाही. लेट यायची, लवकर यायची, पोलीस आले, BMC आली, पळा, काही गरज नाही. देव करो ते लवकर होऊ दे. मित्रांनो, हे बघा गर्दी झालेली आपल्याला आणि आम्हाला वाटतं हां सोडतो. गर्दी झाली की आम्हाला मज्जा येते. तर आम्हाला असं काय झालं, आता तू आलास तर सगळी गर्दी झाली ना, तर मी गेले की सगळीकडे गर्दी होती. मग मला आहे ना भांडं दे ना, मी हे कांद्याचं रेडी करून घेऊ तुला. झटकून घे. ओवाचं दे. ओवा मागं आहे तुझ्या. नाही पण कशात होतो तू. हळूहळू.
नाही का आली? बोल ना. तुला 2 आहेत ना? 3 करू. हां थांबा. कुठे बटाटे? ठीक आहे तुमचं पार्सल मागे मम्मा. हां देऊ थांब. काय बोलता? आत्ताच आलो. सॉरी जस्ट आलो आम्ही. हे म्हणते गेली ती. जस्ट 1 मिनिट. कैची दे. काय? कैची दे. मिरची. अब मोमोज ले रहे हो क्या? अरे इथंच येतात पाव अर्धा तास. अथर्व त्यांचे 3 वडापाव. हां कोणाचे? ज्यांच्या भज्या आहेत ना, हा ऐक ना, ज्यांच्या भज्या आहेत ना त्यांना थांबावं लागेल. हां हां पण ज्यांचे नुसते वडापाव आहेत त्यांना मोकळं कर. हो. मित्रांनो बघा खूप जास्त गर्दी झाली आहे. आता तुला देतो आम्ही 1 मिनिट थांब. अजय घे. 60 नाही ना. ठीक आहे. नाही पिशवी. नाही आहे रे पण मला खोलायला लागेल. तुमचे 2 देतो मी खायला आणि 2 पार्सल आपको दे रहा हूँ. तुला चटणी लावून दे दादा. दोन्ही टाकू ना. कांदा भाजी केली तयार. ना कसं तयार करू? आपको देता हूँ 40. 2 वडापाव ना 80. ठीक है दादा. 80. दे रहा हूँ. तू किधर था? तू था किधर? दे रहा हूँ. 80. 2 वडापाव ना. 2 वडापाव और 1 80. अंकित भाई दे रहा हूँ आपको. 3 है दे रहे. तू येला ते 3 हां हां मामा थांब ना. यांना जे त्यांच्या आधी आलं त्यांना देऊ दे ना. बना रहे. इसको थोड़ा टाइम लगेगा. हो गया ना. 3 देतो तुम्हाला मी. देतो. बघा मित्रांनो गर्दी झाली आता आपल्याकडे. अशी ओपनिंग एकदम धमाकेदार झाली की मस्त वाटतं. हां मग अशी गर्दी झाली की आपल्याला सवय अशी हे वाटतं. भीती वाटते. मजा येते. झाऱ्या दे ना मला. चुरा. हां झाऱ्या दे बाळा. हे घे 40. किती? 2 का 3? 3 वडापाव 40 दे. दर मला वाटलं 40 घे. मग वडे आहेत त्याच्यामध्ये. काढते. एकच वडा येतो. किती आहे? 1. ठीक आहे. आपका ये भजी हो गया. नाही वडापाव पण आहेत त्यांचे 2. किती? क्या चुरा? 2 आहेत. रुक दे रहा हूँ 1 मिनिट. पिशव्या कुठे गेल्या रे?
बाद कांदा भाजी छोड़ेगी। हां बिलकुल बिलकुल. आता हे भैयाचा आहे की विकासचा आहे? हां हां मी ऐकलं त्याचं. 2 वडापाव आणि 1 भजी पाव. नहीं हो जाएगा. काय आलं मम्मी कांदा ना? हाँ मालूम है मुझे. एक बार ये ज्यादा क्राउड भजी के वड़ा के लिए है ना, जाऊ ये द्या. छोड़ दूंगी फिर उसको करूँगी. आहे याच्यात आलंय. आहे. दे रहा हूँ 1 मिनट. किसको किसको? आपको नहीं मिला ना? बस दोनों को नहीं मिला है. नाही करू शकत नाही एवढं फास्ट. हा सर्व काय बोललो? टाकू ना? बोर्ड पण टाकू ना? आपको मैं बस ये 500 का. मम्मी आरामला आवाज दे. जाऊ दे गेला कुठेतरी. अरे एक पार्सल दे. थांबा दादा. थांबायलाच लागेल मग तो येऊ दे बाहेर. अभी आपका पार्सल करता हूँ मैं. भजी बांधता हूँ. भाई तू बाळाला काय आणलं? त्याला कळत नाही ना, ते राहणार नाही. मग त्यांचे 4 आहेत. राहणारही नाही आणि काय खाणारही नाही. हां हां. दे म्हणा माझा डबा त्याचा. कांदा कुठे? कांद्याचा डबा दे. ठीक आहे. थांब थांब. त्याच्यात पाणी नाही आहे. नाही ते हे घे, हे काढलेलं आहे मम्मी. हां दादा. विकासचं काय आहे? 2 वडापाव 1 भजी पाव आहे ना? इकडे दे. हे काढ ती नको नको. त्या येडाचं बांधू द्या बाबा पहिले मला. तो डोकं फिरवेल माझं. मिरच्या दे ना. विकास 5 मिनट रुकता तो हो जाएगा. अंकित भैया ये लो. हाँ चलो किया. मैं अभी ये बिना चटनी वाला थोड़ा लूँगा. मिरच्या बारक्या ना अशी. हाँ मुझे पता है उनमें से. तर तुम्हाला पार्सल जो देणार आहे त्यामध्ये चटणी लावायची आहे ना? 2-4 कोण आहे? 2-4. हां 2. तुला एक पार्सल द्यायचं आहे ना? हां देतो. हां हे लगेच देतो. हा हाच. पकडो मी डालतो. हा बघा. आता विकासला ते त्यांनी पाणी चालू केले. हो हो दादा. हळूहळू. हॅलो मम्मा थोडी जागा रिस्की आहे, आपल्याला जायला तिकडे लवकर. बघ म्हणजे तर एवढी गर्दी झाली. आता फर्स्ट हाफ संपला आपला. फर्स्ट हाफ पण संपला आहे. 20 मिनिट झाले दुकान उघडून. इतकी फटाफट लोक आली, फटाफट सगळं सामान गेलं. आता मम्मी ऑर्डरचं बनवते आहे. आणि काही कस्टमर येतात त्यांचं असं काय बोलता? कुठला वेबसाईट? RTS. तिथे करू शकतो का कंप्लेन? वेबसाईटवर कंप्लेन करू? ठीक आहे चालेल. अंकितला का नाही दिल्या 1-2 भाज्या? अंकिता नव्हता ना. मित्रांनो आता आपण पार्सल बांधायला घेतला आहे. गावाला कशी पटकन गाडी शिकता येते, स्पेस असतो ना. इथे मुंबईला स्पेस नाही. मला असं वाटतं मी दिल्या जायला त्यांना.
ड्रेन येस. पाण्यात टाकले का तू? एवढं बेसनच नाही आणि त्यात टाकलेस. सोड ना 5-6 सोड. आपका भी बटाटा का व्हायला जरा टेस्ट तर आहे का तर बघ कसं करणार. ठीक आहे. गॅस वाया जातो ना, एक तर गॅस नाही भेटत. क्या कह रहे हो? ये ना पिक कर, आप ले लो. क्या कह रहे हो? हाँ मिक्स करूँगा मला ना. सायकल खूप छान येते, त्याच्यामुळे मी याला लहानपणी सायकलवर घेऊन जायची. माझ्या माहेरी सायकलचं दुकान आहे. आमच्या घरात सगळ्यांना सायकल येते, A to Z, म्हाताऱ्या कोताऱ्या सगळेच. त्यामुळे बॅलन्सचा काय प्रश्न नव्हता. सांडले पडले. मम्मी कांदा भजी. मम्मी एक प्लेट ना. हे नवीनच आहेत. लाया मेरा बच्चा. बाबू आता एकच प्लेट हवी आहे ना. एक प्लेट हवी आहे ना. आता खायचं आहे मला. कधी कांदा भजी पाव मग फक्त भजी. मम्मी तू भजी सोड. मी राऊंड मारून येते काय ना रे. हां तुम्ही शिका तोपर्यंत, कारण मला 30ची ऑर्डर आहे, 4ला आलेली आहे. चालेल मी गरमागरम देते तुम्हाला बनवून. ठीक आहे. हां आता ताईंचे पैसे ठेव. ऐक 100 रुपीज ठेव त्यांचे. भजी त्यानंतर याच्यात घ्यायला. चटणी येते ना फक्त थोडी. मित्रांनो खूप जास्त घाई होती आहे. अजून मी 2च बांधलेत मम्मा. बांध घे तिकडे. तेल जरा लयच लाल झालं. काय बोलते? तेल म्हणलं. तो बोलला तुम्ही द्यायला या. मी बोललो हो ठीक आहे मी येतो. तपनचा मित्र दिवशी आलेला. मी कांदा पण सोड सायमल्टेनियस. एवढं कमी असेल ना तर टाकत जाऊ नका, काम डबल वाढतं. मला ते आठवण येते. काय कसली? हा कसली बॉटल रे? कसला त्या समीरची बॉटल. समीर. मित्रांनो आता खूप चांगलं लोक येऊन गेली फटाफट. तर आम्हाला जरा बरं वाटतं आहे. ऑर्डर पण डिलिव्हर केली मी. आज लाईट पण चांगली ब्राईट आहे. साईडचा आपण चार्ज करायला दिलेली आपण बॅटरी. आणि लवकरच चार्जर पण घेऊ आपण. आता उद्यापासून दुकान 3-4 दिवस बंद असेल. आपण दोघं ग्रीन आहे. माझं लक्षच नाही मम्मा. अरे मुस्कान गलती से आणि तुझे आज ही कॉल पण लगता है मेरा. खूप जास्त लोक पार्सलच मागवतात. पण गर्दी झाली होती इथे. सो आय एम प्रिटी थँकफुल टू इट. चटणी लावू का? मी लागा रही हूँ तो दुसरी हिला आणि लागते हिला. काय 2दा लागलं. ठीक आहे. वडापाव किती? मित्रांनो मी आत्ता एक पार्सल द्यायला गेलो होतो. 3 आहे तिथे. 3 2च करू ना. मी आत्ता पार्सल द्यायला गेलो होतो. आमच्या ओळखीचेच आहेत ते. आणि तिकडे पार्सल दिल्यानंतर तर तिकडे खूप त्यांचे असे फ्रेंड्स बसले होते सगळे. तर मग मला असेच मस्करीमध्ये बोलले की काय रे मला विसरला का. बोललो नाही सर आम्हाला टाईमच भेटत नाही ना, म्हणून मला यायला भेटत नाही. त्यांचं पेटचं खूप मोठं शॉप आहे. तर मग असेच बोलले थांब थोडा वेळ. बोललो त्यांच्याशी. आणि नंतर मग मला अचानक रँडम पर्सन विचारतो की नाही म्हणजे त्यांनी माझं थोडंसं कौतुक केलं की अभ्यास करतो आहे आणि शिकवतो आहे म्हणून. आणि तेव्हा तर एक रँडम पर्सन मला बोलतात की काय शिकतो आहे काय करतो आहे. तर मी बोललो त्यांना मी UPSC करतो आहे. तर मग मला काय बोलतात की तूने वो 12th फेल पिक्चर देखा है. मी बोलला हाँ बघितला आहे ना. तो उसमें जो लड़का आहे ना वो मेरा बेटा आहे. तेव्हा मला क्लिक झालं की हे जे आहेत कस्टमर हे
त्यांना मी जसं लगेच सांगितलं की तुम्ही सर आमच्याकडे येता घ्यायला, तुमचे ड्रायव्हर जे आहेत ते येतात आमच्याकडे घ्यायला. तिथे बोलता हां मैं उसे भेजता हूँ. मग त्यांच्याशी खूप बोललो, त्यांनी खूप मला चांगली ब्लेसिंग वगैरे दिली. सो आय वॉज व्हेरी, काय बोलतात त्याला, एकदम असं एक चांगलं वाटलं मला तिकडे जाऊन. आणि अचानकपणे ते आले ना, म्हणजे विक्रांत मेस्सी सरांचे पप्पा. सो ही वॉज व्हेरी नाईस अँड ही वॉज ग्रीटिंग मी लाईक जसं की त्यांचाच मी एखादा मुलगा आहे. इतकं छान माझ्याशी वागले ते, खूप मस्त वाटलं मला. तर मी आता त्यांना भेटून आलो. त्यांना बोललो की सर आय एम वेटिंग दॅट यू अँड युअर सन विल कम ॲट माय प्लेस, शॉप पे आएंगे. दे राहो शॉपमध्ये येणार. मी त्यांना बोललो की आम्ही वाट बघतो सर, एक दिवशी या तुम्ही दोघं पण. सो ही वॉज लाईक की हां नक्की आम्ही येऊ. म्हणजे ही हिंदीमध्ये बोलत होते बट ही वॉज व्हेरी हंबल. खूप छान बोलले माझ्यासोबत. कर दू वडापाव एक, ये लो. मम्मी